तर नमस्कार मित्रांनो, बघा आता मी सागर बंगल्यावर आलेलो आहे. सागर बंगला म्हणजे तुम्हाला वाटेल मुख्यमंत्री सागर बंगला ते नाही, तर आपलं सागर बर्गे यांच्या बंगल्यावर आले. सागर बसले गाडीमध्ये, तुम्हाला दाखवतो काय करते सांग. गेम खेळायला. कुठली गेम आहे? फ्री फायर मॅक्स. हा, ते फेरे फार काय मला काय माहित नाही सर. हे गेम खेळत बसले आता म्हणलं. आणि सागरचा आहे बर्थडे. सागरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सागर, वर बघून बोल. अरे जाऊ दे, त्यात काय एवढं. तुझा बर्थडे का नाही? बर्थडे करायचा नाही? हा, मग चल बर, गाडीत बसलाय. ही गाडी घेऊन जायचं का बारकी गाडी घेऊन जायचं आहे? तर मित्रांनो, आता सागरचा बर्थडे करायचा आहे. तर बर्थडे सागरचा कसा होतोय तुम्ही बघा. सागरचा बंगला तुम्हाला दाखवतो. आहे सागरचा बंगला. आणि एक तुम्हाला सागरच्या बंगल्याचा फोटो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा. स्टेअरिंगच्या बाजूला तुम्हाला सागरच्या बंगल्याचा फोटो तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सागर एक हा असा व्यक्ती आहे, तर माझ्या आयुष्यातला सागर हा एक असा मित्र आहे की सुखात दुःखात नेहमी माझ्या साथ देतो. आणि आज 18 जुलै 2024 हा त्याचा 18वा बड्डे आहे, बरोबर आहे? 18 जुलैला 18 तारखेला त्याचा 18वा बड्डे आहे. 18वं वर्ष तुला लागलेला आहे, बरोबर आहे? 19. हा, 19 वर्ष मित्रांनो ह्याला लागलेला आहे. इकडे वर बघून बोल. तर आता मी बड्डे सेलिब्रेट करतोय थोड्या वेळामध्ये. तर आता आपण चाललोय सांगोलला. हे म्हणतोय बारकी गाडी घेऊन जायचं. मला वाटत होतं मोठ्या गाडीत जायला पाहिजे होतं, पण बघू आता सागरचे पप्पा काय काय म्हणतात बघून आपण जाऊ. सागर बसले कसं पाय पसरून बघा, तुम्हाला दाखवतं का बघा. असं पाय पसरून बसले सागर. आमची इतकी कामं वगैरे करून असं तुम्हाला मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं, सागर सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतं. 24 एकर शेती करून सोशल मीडिया बघणं ही सोपं काम नाही. हे चल 2 मिनिटं. तर 2 मिनिटं थांबून ते सागर. तर बघा सागरला केक आम्ही कसला आणतोय. चाललोय आता. तर बघा मित्रांनो, मी आत्ताच घरी आलो आणि आता म्हणलं जरा व्हिडिओ घ्यावा थोडासा. तुम्ही वाढदिवसाला गेलता ना, काय झालं? वाढदिवस नाही, कॅन्सल झाला वाढदिवस. करायचं नाही म्हणल्यावर काय, आमचा करायचाच नाही म्हटल्यावर मग काय करायचं. त्यांना असं वाटलं असलं तर बाबा ही शनी केक आणून किंवा हे आपल्या घरला येऊन किंवा असं काहीतरी वाटलं असेल त्यांना. काय हुडकाल? तर मित्रांनो, मी तुम्ही बघितलंच मगाशी मी सागरच्या बंगल्यावर गेलो होतो. त्याला मी म्हणलं होतं जाऊन केक आणूया. मग ते म्हणला मी घरात ना आलो जाऊन. म्हणला तुम्ही थांबा म्हणला इथं. मग मी इथं थांबलो गाडी बशी. आणि नाही म्हणला पप्पा मम्मा म्हणला वाढदिवस कॅन्सल झालाय म्हणलं. असं कोण म्हणलं कॅन्सल झाला? नाही म्हणला करायला नाही म्हणला वाढदिवस मला. म्हणला जाऊ म्हणला तुम्ही. चालते म्हणलं. मग करायचं नाही म्हणले. आता बघू घेऊ संध्याकाळी टेट बेटर्स दिसते का काय करतील नाही ते. मग मी परत ना येऊन फोन केला इथं. इथे येऊन मी फोन केला परत. मग काय झालं? हे नको 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 नको
त्यांच्या घरच्या माणसांना फोन केला मी. का पण नको म्हणते पण काय माहित आता त्यांना काय दुःख झाले तिथं. त्यांना घरातल्या घरात करायचं असल्यावर मग तेच म्हणतोय आपल्याला बोलवायचं नसलं म्हणजे काय त्याला वाटलं काय माहित नाही. आणि त्याचा तर फुल कॉन्फिडन्स होता की मी यायला पाहिजे सांगा आणि केक बिक आणून वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं त्याचं नियोजन होतं. मी त्याला म्हटलं तर मोठी गाडी घेऊन जा बारकी घेऊन जा त्याची बारकी गाडी घेऊन जाऊ म्हटलं आणि म्हणला केक म्हटलं असं ती गेम वगैरे खेळत बसला होता. चालते म्हटलं आणि घरातून जाऊन आला म्हणला नाही कॅन्सल झालाय म्हणला. मग आता त्याला खरंच लय वाईट वाटलं बरं त्याला. आणि ते वाईट वाटून म्हणला पप्पा म्हणलं वाढदिवस कॅन्सल आहे म्हणला करायचं नाही म्हणला वाढदिवस. मग मी तसं म्हणलं मी लगेच आलो घरला हलून. आणि मी तर काय करणार. घरी येऊन पण फोन लावला होता. नाही तर निम्या वाटत येऊन फोन केला. नाही म्हणला आणाय नाही म्हणला केक. आम्ही म्हणला अर्धा किलो तर आणूया. हे म्हणला सांगितलं कळत नाही म्हणलं. सांगितलं कळत नाही असं काय म्हणलं नाही. नको म्हणला काय करायचंय. बघू आता मी संध्याकाळपर्यंत वाट बघणार आहे आणि पुढे व्हिडिओ बनवणार आहे अजून. तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं होतं की संध्याकाळपर्यंत मी वाट बघणार आहे आणि मी म्हणलं तसंच झालं. तर ह्यानी आता बड्डे सेलिब्रेट केला आहे आणि केक वगैरे कोणी आणला तर काय माहीत नाही मला. तर बड्डे सेलिब्रेट करून मला काय ह्यानी कॉल वगैरे काय केला नाही काय नाही. आणि स्टेटस वगैरे मी ह्यांचं बघितलं तर त्याचा स्टेटस मला दिसला की केक वगैरे कापताना आहे. तर मग मला ह्यानी बोलवलं नाही. कशामुळे बोलवलं नसेल. त्यांना घरातल्या घरातच करायचं होता म्हणूनच त्यांनी नाही करायचं म्हणजे. मग एवढं आम्हाला माणूस की नाही का काय असं बाबा मी केक आणतो म्हटलं आणि मला नको 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 म्हटले नाही. मग असं कशामुळे म्हटले असतील काय माहिती आता त्यांची त्यांना. तर बघा मित्रांनो मी इथनं गेलो होतो दुपारी. तर नाही म्हणले ती म्हणला जाऊया आणायला हे पण ती म्हणला मी घरातून जाऊन येतो म्हणला जाऊया. तर नाही म्हणला. परत मी घरी आलो. घरी येऊन मी अजून व्हिडिओ बनवला आणि आता हे संध्याकाळची टायमिंग आहे. तर मी आता बघितलं संध्याकाळच्या 9 वाजून गेले. तर बघा आता तुम्हाला दाखवतो मोबाईल आहे. मोबाईल नाही ह्यात स्टॉपनर आहे. पिना मारायचा स्टॉपनर आहे. तर केलाय करू द्या काय. मला पण खूप छान वाटलं. मी नसलं तर नसू द्या वाढदिवसाला त्याच्या. पण मला खूप आनंद वाटला की आता त्याचा वाढदिवस केला ते खूप छान वाटलं. कारण ते दुपारी नाही म्हणला वाढदिवस करायला नाही कॅन्सल झाला. कारण ते बघा खूप म्हणजे खूप गरीब आहे मुलगा. असं म्हणजे पैशा पाण्यानं लय श्रीमंत आहेत त्याने पण मनानं लय गरीब आहे ते. बरोबर आहे ना. आणि एवढं तुम्हाला सांगतो कॉलेज करून हे ते तुम्हाला सांगतो एवढं शेती वगैरे करायचं हे काय सोपी गोष्ट आहे का. मग त्यात अजून त्याचा वाढदिवस नाही म्हणल्यावर मग मला खरंच वाईट वाटलं होतं की बाबा कशामुळे एवढं. मग त्याच्या तर घरी त्यांनी साजरा केला. पण त्याचा मला फोटो एकट्याचाच दिसला आणि त्यामुळे केक एकट्याचा. असं त्यांचं कोणाचं आई वडील वगैरे पण नाही दिसलं मला. ठीक आहे असो वाढदिवस केला खूप छान वाटलं मला. आणि पुन्हा एकदा त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ येतोय शनिवारी दुपारी 2 वाजता. 18 तारखेचा हा व्हिडिओ आहे.
आणि हा व्हिडिओ येतोय 20 तारखेला शनिवारी दुपारी 2 वाजता हा व्हिडिओ येणार आहे आणि आला पण आहे आणि सध्या तुम्ही बघत पण आहे. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा सागरला वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. बाय बाय.